आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहरात आंदोलन करण्याचा त्यांचा पवित्र आहे. काय वाटतं, एकूण मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणतात? कोलमडली तर कोलमडली. मुंबई काय चीज आहे? त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना, प्रश्न मिटला. कसली मुंबई काय घेऊन बसला तुम्ही? मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता? एक मिनिट साहेब, तुम्ही म्हटलं आता की तुमची भाषणं मागे घेतो. मेळावा जर पुढेही नियोजित आहेत का मग? कारण की आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे. मग ठीक आहे. तुम्ही युटर्न घेतला, हरकत नाही. युटर्न घेतला तुम्ही थोडक्यात जरांगेंच्या संदर्भामध्ये एकदम. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षासाठी काम करू नये. मराठ्यांनी आरक्षण मिळवून यासाठी पक्षासाठी काम करू नये. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षासाठी काम करू नये. जे मराठा मंत्री बरोबर आहे. पक्षाचं काम करू नये, कुठलंच काम करू नये. तर दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे? शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे. एका महिन्याच्या आत अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरे जायचं आहे. कसं बघू आता, ते पण जरांगींना विचारून काय ते ठरवते. आजचं सगळं उपरोधिक तुमचं बोलणं, आजचं एक सगळं उपरोधिक तुमचं बोलणं संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. ह्या भावना, माझ्या भावना खऱ्या आहेत. खऱ्या भावना माझ्या खरं सांगतो मी. सर, छोटा सा हिंदी में, मराठा आरक्षण को लेकर जरांगे पाटिल काफी आक्रामक नजर आ रहे हैं, अल्टीमेटम भी दे चुके हैं. इसको लेकर आप शुरुआत से नाराजगी व्यक्त कर रहे हैं. अब आपकी ये स्थिति, आप कह रहे हैं कि आप यूटर्न ले रहे हैं, क्या कारण है इसकी? अब कारण क्या है कि अभी एक जो है ना, जरांगे पाटिल जी की जो है एक मांग जो है बढ़ती जा रही है. और हमारे जो सरकार की जो है मंत्रीगण जो है बेचारे आते हैं जाते हैं, चर्चा करते हैं. तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो, खत्म करो. वो बोले ये करो तो कल वो अगर बोलेंगे कि हमको SC ST में डालो तो मान लो. क्या करें हम लोग? इतने जो है हतबल है सरकार उनके सामने. ये अच्छा है कि बातचीत ही ज़्यादा बहस करने की कोई बात नहीं है. जो वो बोलेंगे वो करते जाओ. मराठा समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में, लेकिन आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं. आपका जो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा. अरे भाई, मैं विरोध कर रहा था, अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूँ. जो बोलेंगे वो करो. वो अगर कर बोलते हैं कि ये करो तो ये करो, वो करो तो वो करो, खत्म. लेकिन सर, अगर ओबीसी की तरफ से नाराजगी व्यक्त की जाती है, वो धरना प्रदर्शन करते हैं, तो कैसे सरकार उसको सुलझाएगी? ओबीसी क्या होता है? वो तो गरीब लोग हैं. ओबीसी क्या, गरीब लोग हैं. उनको तो कैसे भी उसके साथ बर्ताव कर सकते हैं, कैसे भी उनको दबा सकते हैं, कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं. ओबीसी की क्या चीज होती है? सरकार का जो प्रतिनिधि मंडल है वो लगातार मुलाकात कर रहा है, लेकिन वो मिलने को आते नहीं है, वो उन्हें इग्नोर कर रहे हैं. उनका कहना है कि सिर्फ और सिर्फ आंदोलन होगा, सिर्फ और सिर्फ हमें आरक्षण ही चाहिए. कहाँ सरकार विफल हो रही है? सरकार को जो है, जो अमित शाह के लिए जो है वहाँ कुछ मिनिस्टर को बिठाना चाहिए. वहाँ ही जो मिनिस्टर वो रहे और जो जरांगे बोले उसको मान ले. सर, आने वाले 24 तारीख को जगह जगह पे धरना होने वाला है, उसके बारे में क्या कहेंगे मुंबई में? अभी इसलिए तो मैं बोल रहा हूँ ना, जो बोलेंगे मान लो. ना धरना रहे, ना रहेंगे बांस, न बजे बांसुरी. क्या सर, आपको लग रहा है कि जो कानून व्यवस्था है वो लचर हो सकती है राज्य सरकार की? कानून व्यवस्था क्या होता है जरांगे के सामने? नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि कुछ और MLA के घर जलाएंगे, फिर मेंबर पार्लियामेंट के भी घर शायद जलाएंगे, किसके भी करेंगे. जरांगे के सामने क्या होता है कानून?
आज तुम्ही उपरोधिक बोलताय, ही हतबलता आहे तुमची? बिलकुल हतबलता आहे म्हणजे. त्याला तुम्ही हतबलता म्हणा, घाबरलो म्हणा, आणखी काय म्हणा, काय हरकत नाही. दिल्लीमध्ये लोकसभा खासदारांचे जे निलंबन आहे त्याच्यावर आज सुद्धा पवार साहेब पण दिल्लीत आंदोलनावर बसले. विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुद्दामून लोकशाहीचा घातक अंत असं स्वरूपात केला जातो. आता ह्याची त्याच दिल्ली स्तरावरची लढाई. मी गल्लीतला माणूस, मी काय बोलणार त्याच्यावर? मला गल्लीतले प्रश्न विचारले तर मी उत्तर तुमचा नाशिकचा प्रश्न विचारतो. बडगुजर यांच्यावरची कारवाई ही राजकीय प्रेरित आहे असा शिवसेना ठाकरे गटांचा आरोप आहे. दादा भुसे पालकमंत्री तिथे भूमिका वेगळी मांडतायत. तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता, तुम्हाला काय या संदर्भात माहिती आहे? बघा, मी नाशिकचा पालकमंत्री नाही आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही. आता जी काही खरी माहिती असेल ती होम मिनिस्टर किंवा गृह खात्याला असणार आहे, पालकमंत्र्यांना सुद्धा असू शकते. त्याच्यात ते चौकशी करतायत ना, चौकशीतून निष्पन्न होईल काय खरं काय कुठं. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश पातळीच्या बैठक वेगवेगळ्या विंगच्या होत आहेत. लोकसभेचा एक प्रिपरेशनचा भाग एक मानला जातो. महायुतीची लोकसभेची निवडणुकीची ऍक्च्युअल फॅक्ट काय आता आहे? कारण की महाविकास आघाडीकडनं सांगितलं जातं की त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होताना दिसतंय. संजय राऊत यांचा आज दावा आहे 23 जागा शिवसेना ठाकरे गट लढवतो म्हणून विचारलं. हा, त्यांनी आता माहित नाही मला, त्यांचे जर झाल्या तर त्यांनी जाहीर करावे कुठच्या जागा कोणाला दिल्यात त्या. ते जाहीर झालं म्हणतात आणि नंतर म्हणतात आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार आहोत. म्हणजे नक्की काय झालं ते काय कळत नाही. पण चला ठीक आहे, लवकरात लवकर जागा वाटप करा, त्यांचं पण झालं पाहिजे. आणि आमच्या या जे आहे महाविकास हे महायुती त्यांचं सुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर. म्हणजे कार्यकर्ते कामाला लागते. तर शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी ज्याला नाही त्याला तिकीट द्यायचं आणि ते घाईने जाऊन भरायचं आणि त्याच्यात गडबडी व्हायच्या. त्या अगोदर लवकरात लवकर आटोपलं आणि जागा वाटप देऊन जागा वाटप पण लवकर करा आणि त्यातले उमेदवार पण लवकर ठरवा. म्हणजे कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळेल. ओके सर, म्हणतो जागा वाटप जरांगेंना विचार नाही, जिथे जिथे प्रॉब्लेम्स असेल, जर आघाडीत किंवा ते युतीमध्ये, त्यांचा सल्ला जरांगीचा सल्ला घ्या तुम्ही. माझं काय बंद चालू आहे.